कंची धरीला कृष्ण कंची धरीला
अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडी विरगाढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम पांडुरंगा करू प्रथमा नमना पांडुरंगा करू प्रथमा नमना श्री चरण संताजिया
अनेक वर्षापासून ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती, आम्हाला होती, तुम्हाला होती, सर्वांना होती, या गावाच्या मध्ये नव्या मंदिरात हनुमंतराय आले पाहिजे. आज तो दिवस उजाडला, उभारीला हात जगी जानवरी, देव बसल सिंहासनी, देव बसल सिंहासनी, देव बसल सिंहासनी, देव बसल सिंहासनी. अय्या जग होय धनी, अय्या जग होय धनी, अय्या जग होय धनी, अय्या जग आले, शिवजी आले, नंदी बाबा आले. आता तुम्ही त्यांची सेवा केली, दर्शन घेतलं, त्यांचे महोत्सव केले, तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. ज्यांनी यात पुढाकार घेतला त्या सर्वांना धन्यवाद. जे भूमिदान दाते आहेत त्यांना धन्यवाद. जे वर्गणीदार आहेत त्यांना धन्यवाद. जे सेवाधारी आहेत त्या सर्वांना धन्यवाद. ज्यांची जिथं कुठं जशी सेवा असेल त्या सर्वांना धन्यवाद. त्या सर्वांचे आभार. आणि आमदार साहेब ज्यांचं प्रत्येक गावात काम आहे त्यांचे सुद्धा आभार. ग्रामदेवतेची स्थापना आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे, विश्वास आहे, प्रेम आहे, निष्ठा आहे, असे वैकुंठवासी गुरुदेव बाबासाहेब श्रीराम महाराज मेहुणकर हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. त्यानिमित्ताने अर्थाचा सोहळा आहे. आता आपल्या अंतरी मलकापूरला अति भव्य प्रमाणात असा तो सोहळा होऊन राहिला. म्हणजे निवृत्ती बाबा समोर बसलेले आहेत, कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत, जिकडून तिकडून निरोप येतात आहे की प्रतिसाद भरपूर आहे. भविष्याती असा तो सप्ताह होणार आहे आणि त्या सप्ताहाला आपण आपापल्या परीने मदत करावी अशी विनंती आहे. कारण ज्यांची जन्मशताब्दी आहे
आता ऐसे कोणी कोणी होणे नाही आता ऐसे कोणी होणे नाही आता ऐसे कोणी होणे नाही वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या आता कोणी होणे नाही आता कोणी होणे नाही आता कोणी होणे नाही चालेत बहु होतील बहु पण या समाडाला त्यांच्यापाशी ज्ञान होतं, ज्ञानेश्वरी पाठ होती, त्यांच्यापाशी भक्ती होती. माझे मनीची आवडी पंढरपुरा नेन गुडी जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. नेऊन ते पंढरपूर, इलोरा ते पंढरपूर, मेहून ते त्र्यंबकेश्वर, इलोरा ते पैठण, मेहून ते आळंदी, इलोरा ते आळंदी आणि इलोरावरून मुक्ताबाईला मेहूनला. अशा प्रकारे त्यांनी पालख्या सुरू केल्या आणि समाजाच्या मध्ये गावोगाव फिरून विठू भक्तीचा डांगोरा, विठू भक्तीचा डांगोरा, हरिकारा बिदरारा, हरिकारा बिदरारा, तुका म्हणे करा, देवा आनंद, तुका म्हणे करा, देवा आनंद. त्यांच्यापाशी वैराग्य होतं. जयाचे चौकटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जया ते निजेले ते उपाशी वैराग्य. अर्थात झोपेतही ज्यांचं वैराग्य मोडल्या गेलं नाही असे श्रीराम बाबा. ते योगी होते. नाथ बाबांनी त्यांची परीक्षा घेतली होती. त्या परीक्षेच्या मध्ये ते पास झाले होते आणि म्हणूनच त्या दिवशी परीक्षा घेतल्यानंतर सकाळी गुरुवारे बुवासाहेबांना नाथबाबांनी सपत्नीक त्यांना आंघोळ घातली, टिळा लावला, त्यांची आरती केली. आरती हो बाई तो तुम्हा बाबाची रामा, आरती वाला उतरते तो गुरुवेग श्यामा, वगळा येते प्रगटने तो कोणत्या उजविले, गुरुवंशाचा त्याग करून प्रभुला शोधविले, वरंगाला संत कृपेचा तारा या जगता, सकाराने विचारे नामाने तुझे संता, मुक्ताईने मुक्ता केले प्रगटने अव्यक्ता, विराट लागते मुक्ताबाई सोमे तो मारा, वैराग्याचे जे जगलवले दवचरणावरती, तव जगाए पावन लागे राणी सर्वनिते, बोलिया दादा दादा होगा भोरता, रमणाला केली वादा तो चरणावरता. आरती हो वाली तो तुम्हा बाबाची रामा, हसरीवाला उतरते तो गुरुवेग श्यामा. आज आपण जी त्यांची आरती म्हणतो अर्थात ती त्यांच्या कोण शिष्यानं केली नाही, त्यांच्या समकालीन त्यांच्या समतोलाचे असणारे हातरुणकर नाथबाबांनी केलेली आहे. ज्यांना ज्यांना त्यांनी आशीर्वाद दिला तुका म्हणे खरे झाले एका बोले संत. एवढं प्रखर वैराग्य होतं की ज्यांना त्यांनी आशीर्वाद दिला त्यांचं कल्याण झालं. ज्यांच्याकडे त्यांची वक्रदृष्टी गेली म्हटल्यापेक्षा जे त्यांच्यापासून लांब गेले त्यांचंही कल्याणात झालं. आणि एवढी मोठी संघटना
असताना वास्तविक यावर्षी काही तशी म्हणजे असं काही नियोजन नव्हतं बाय करायचं की काही असं काहीच नव्हतं. पण गावाच्या बद्दे जन्मशताब्दीच्या निमित्तानं सप्ते होऊन राहिले. तिकडे नांदुऱ्याकडे बेलारला झाला मोठा सप्ताह, आजच त्याचा काला आहे आणि हिंगण्याला झाला. या भागात बुवासाहेबांचं भरीव कार्य असताना आमचे निवृत्ती बाबा यांच्या मनात आलं आणि ते करडे महाराज यांच्या मनात आलं. त्यांनी भाग घेतला, सुरुवात केली, यशापर्यंत गेले. आणि न भविष्यात असा करणारा त्यांच्या काय काय संकल्पना आहेत हे आपण सांगू शकत नाही, पण सप्ताह मात्र भव्य आणि दिव्य होणार आहे. आणि म्हणून त्यांच्या एवढी संघटना आज वास्तविक निवृत्ती महाराजांनी बोल पाहिलं की नाही, काय सांगा पाहिलं का तुम्ही? लहानपणी पाहिलं असेल. न म्हणता खरं असं आहे, आम्ही म्हणून तुम्ही केलं असतं यात काही नवल नसतं. आम्ही म्हणून तुम्ही केलं असतं यात काही नवल नसतं. नवल यात आहे उत्स्फूर्त आपण उभा राहिला. इतरांचा लेखा कोण पिढ्या टिकणारी मजबूत अशी संघटना त्यांनी तयार केल्याच्यामुळे अर्थात हे सगळं घडून राहिलं. अशा त्या श्रीराम बाबाचं जन्मशताब्दी वर्ष आहे, हनुमंतराची प्राणप्रतिष्ठा आहे. त्यानिमित्तानं सर्व गावकरी, सर्व माता भगिनी, लेकीबाई, जवाई, शिवभाऊ, आपतेष्ट, प्रेमीजन, नातेवाईक सगळे आज हजर आहे. त्यानिमित्तानं गेल्या 8 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह, दररोजचा काकडा, हरिपाठ, रात्रीचं श्रीहरीचं कीर्तन आणि ज्याला पंचमवेद असं म्हणतात की जो बुवासाहेबांच्या अतिशय प्रिय असा वेद होता, म्हणजेच वडाचा गाथा होता, त्या गाथ्याचं सामुदायिक पारायण. सप्ताहाची सांगता झाली. आता हे शेवटचं म्हणजे काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन चरित्र पोवाडे दाखिले संवडे सहित गायित अनुषंगानं सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगृत कुंभारांचा आहे आणि महाराज या अभंगाच्या द्वारा या निमित्तानं तुम्हा आम्हाला कृष्णावताराच्या मध्ये नेतात आणि ज्या ज्या वेळेला आम्ही आलो त्या त्या वेळेला आम्ही काय केलं ते सांगतात. देवाचे जे जे अवतार झाले त्या त्या अवताराच्या मध्ये आम्ही होतो. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. तुम्ही झाले राम राजा, आम्ही वानराच्या फौजा. तुम्ही गाय, तुम्ही राम झालात, आम्ही वानर झालो. तुम्ही कृष्ण झालात, आम्ही गोपिका झालो. आणि ज्या वेळेला आपण पंढरपूरला आलात आणि विटेवरती उभा राहिला
आम्ही वारकरी झालो. म्हणून ज्या ज्या वेळेला देव येतो त्या त्या वेळेला भक्त संत येत असतात. ज्या ज्या वेळेला देव येतो त्या त्या वेळेलाच ते येतात असं नाही. तर या देशाला संत महात्म्यांची भक्तांची अखंड अव्याहत अशी परंपरा लाभलेली आहे. त्यातच ते काय मेरू म्हणण्यासारखे हनुमंतराय आमचे गुरुवर्य बुवासाहेब ते इथं आले. इथं आता गोपाळ म्हणतात देवा गोकुळाच्या मध्ये आम्ही आलो. चोऱ्या खोड्या खेळणं बागळणं भांडणं करणं गाई ओळणं खेळणं या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. पण प्रामुख्याने आमचा विषय कोणता? प्रामुख्याने आमचा विषय कोणता आणि त्याचा परिणाम काय? महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या देवतेचं नामाचं चिंतन. दिनरजनी हाती धंदा गोविंदाचे. सखारामबानं काय केलं तेच केलं. दिवस न कडे रात्र न कडे अंगी खेळे न कडे दिवस की राती अखंड लागले से ज्योती आनंद परिणाम काय आहे? जे भक्ती करतात ते देवाचं नाव घेतात, जे आपलं जीवनच देवाला वाहतात. देह समर्पिजे देवा अवघा जनी. कुणाची शताब्दी तुम्ही करून नाही राहिले. शताब्दी तर लय लोकांची असते. मुझे लोक आहेत काय? शताब्दी कुणाची नाही होऊन राहिली साहेब. शताब्दी श्रीराम महाराजचीच होऊन राहिली. तू काय म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, गाजे वैकुंठी सोहळा, गाजे वैकुंठी सोहळा, गाजे वैकुंठी सोहळा. याही भुमंडला माझी कीर्ती, याही भुमंडला माझी कीर्ती, याही भुमंडला माझी कीर्ती. काय म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. अर्थात त्यांनी सखाराम बाबाची कीर्ती वाढवली, त्यांनी प्रभूची कीर्ती वाढवली, त्यांनी गावागावाच्या मध्ये हनुमंतराच्या मंदिराचे जीर्णोद्धार केले, विठ्ठल रुक्मिणीला गावागावाच्या मध्ये आणलं, गावागावाच्या मध्ये भक्तीचा डांगोरा पिटला. परिणाम असा झाला की आज त्यांच्याही नामाचा डांगोरा आपल्यालाही पिटावासा वाटला. असे जे महात्मे आहेत त्यांचा अधिकार काय असतो? हनुमंतराचा काय अधिकार आहे? श्रीराम बाबाचा काय अधिकार आहे? महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या
आता पेरू कोण पोराची दौड अजून वाढते. पोरं धावत आले, पोरं पळत आले आणि यांच्यापाशी दोघे जण दोन बाजूला उभे राहिले. पण झालं काय की ज्या हातात मोठा पेरू आहे, ज्या हातात मोठा पेरू आहे तिकडनं भावाचा पोरगा आला, ज्या हातात लहाना पेरू आहे तिकडनं स्वतःचा मुलगा आला. आता काय होईल? आम्ही काय करू? आम्ही समतेचा विचार करतो, आम्ही दुही पसरवतो. आम्ही या गावाला मानतो याचं कारण हे एक शहाणं गाव आहे. ते घ्या पेरू घ्या पेरू घ्या पेरून मायाच पोराला मोठा पेरू भेटला पाहिजे म्हणून तो करते घ्या पेरू. आता अशी आली जर त्यानं पाळली तर भाऊ हिसा मागेन की नाही. संतांनी सर्व एकत्र केले. सर्वात शेवटी आपल्या याच्यात काळाचं कीर्तन असते. याचा अर्थ असा आहे, संप्रदाय तुम्हाला निर्देश करतो, संप्रदाय तुम्हाला आदेश करतो की सगळे एक या. आणि काला वाटणारे कोण असतात? काला वाटणारे वैष्णव असतात. वैष्णव त्याला म्हणतात, वैष्णव तो दया अवघी देवावरी सर्वस्वी देव ज्याचा पेदा देवावर तो वैष्णव. फक्त वैष्णव म्हणून तो कुपारा थांबत नाहीत. वैष्णव निका वैष्णव, बार बोलव त्या वैष्णव नाही. काही की माणसाला काही चालते का तुम्ही तरी दिसले म्हणजे आपल्याला काय करावं लागते. सर्व संतांना म्हणायचं असतं, गुरु एक पाहिजेत. सर्व संतांना मानायचं, सर्वांच्या पाया लागायचं, पण गुरु एक, गुरु म्हणून निष्ठा एकावर पाहिजे. सर्व देवदेवतांना मानायचं, त्यांचं दर्शन घ्यायचं, पण देव म्हणून एक प्रमाण पाहिजे. वैष्णवानिका संभ्रम भ्रमरहित सर्वत्र ब्रह्म पाहणारा वैष्णव निका वैष्णव काला ते पिसे उच्चिष्टा कारणे देव जळी झाले मासे. अर्धांगी विश्वमाता लक्ष्मी बसे तो हा तुकया बंधू म्हणे आले नायसे. ब्रह्मदेव तो सुद्धा आमच्या पंक्तीत मासळीच्या रूपानं का होईना पण आला. ज्यानं काला केला त्याला सुद्धा हनुमंतराय सांगतात, त्याला सुद्धा श्रीराम बाबा सांगतात की प्रभू तुला काला लागत असेल तर आमच्या मंडपात द्यावं लागेल. तो ऐसे नाही कवड काही काल्याचे तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेषा लाभ. संत संगे देश काले वेदानुवादा ज्या सुखाची न करे मर्यादा त्या सुखाची सुख संपदा मत भक्त सुद्धा भोगिती. ते सुख काय सांगू वाचे बोलता नये अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम मुखास्वादनवत. अशा प्रकारचा हा काला हा प्रेमाचा प्रसाद अर्थात संत लोक वाटत असतात. वरच्यांना त्या दृष्टीनं दाखवत असतात, कारण त्या लोकात हे नाही. आणि इथपर्यंत तुम्ही कसे आलात, इथपर्यंत तुम्ही कसे आलात? महाराज म्हणतात आम्ही बलवा नाव म्हणून आलो. एवढी आवड आहे की जिथं जिथं श्रीराम बाबाचा सप्ताह सुरू असेल, जिथं जिथं श्रीराम बाबाचा सप्ताह सुरू असेल, स्वखर्चानं कोणतीही तुमच्यापासून अपेक्षा न करताना ते त्या सप्त्याला त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या सवडनुसार एक वेळा दोन वेळा तीन वेळा काम पडलं तर 7ही दिवस भेटी दिल्याशिवाय राहत नाही. नाहीतर असे माणसं सापडत नाही. राजा ट्रस्टी 5 ट्रस्टी असते तर 5चे तोंड 5 दिशेने असतात. पण आमचं असा एकमुखी कारभार आहे आपल्या संस्थान. समाजाचंही तसंच आहे आणि आमच्या ट्रस्टी मंडळीचं तसं आहे. आम्ही काय करतो या लोकांना काहीच माहित नसतं. यांना एकच माहित आहे, करा सही हे म्हणतात लावा सही. मिळून असतं. हा एक चुकीचा कारभार असल्याच्यामुळे आपला समाजही संघटित आहे आणि त्याचबरोबर संस्थांचं कार्य सुद्धा सुरळीत सुरू आहे. निवृत्ती नाम
खोड्या केल्या गणपती भोगाची पूजा केली. शेवटी बुधणे चालवला जातो सारंगपाणी. मागे भेटली राधिका गवळणी. कृष्णदान मागे दिली काय कृष्णदान मागे तवती देखली. अशा प्रकारे राधेची पूजा केली. दिवसभर 12 वाजेपर्यंत एक उडल्यात आणि खेळही खेळले. सुखी काम सावरी सकळ आले अवघे गोपाळ. झाली आता वेळ महती येलगड्या वैजवा सर्वांना धन्यवाद. सर्वांचे आभार. जय सखाराम म्हणा. जय सखाराम श्री सखाराम. जय 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 श्री राम. जय सखाराम श्री सखाराम. जय 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 श्री राम. जय सखाराम श्री सखाराम. तुक मने हो मंडा, तुक मने हो मंडारी, तुक मने हो मंडळी. आपली बाळी विरागाळे, आपली बाळी विरागाळे, विरागाळे बाला वाटो.